या ठिकाणी विविध संस्थांच्या मार्फत जीपीएसच्या मार्फत आणि जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी नाला खोलीकरण करण्यात येत आहे। जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा आम्ही ज्यावेळेस आराखडा तयार केला, एकूण 420 किलोमीटर नाल्याचे या ठिकाणी लांबी आम्हाला मिळालेली आहे आणि त्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे। याचा फायदा शेतकऱ्यांच्या शेताची जी बांध आहेत ते बांध तर सुरक्षित होतीलच, त्याचबरोबर वॉटर लेवल वाढेल आणि जो कोरडाऊ शेतकरी आहे तो बागायत होण्यास मदत होणार। आमचं पुढचं स्टेज वेगळं आहे। अजून आम्हाला पूर्ण हे निवडणूक कुठलीच नाही आहे, त्यामुळे कोणी त्याचं भांडवलही करू शकत नाही। आम्ही सगळ्यांना घेऊन चालतोय आणि हेच करण्याकरता लोकांचा सहभाग असणं गरजेचं आहे आणि तो सहभागी आम्हाला मिळतो। याचा फायदा 100% होईल। करू शकते हे काम, करायला कोणाला मजा नाही आहे, पण केलं गेलं पाहिजे। मी करतोय म्हणून मी मोठा आहे असं नाही आहे, सगळ्यांनी केलं तर राज्याला मोठी मदत होईल। या ठिकाणी विविध संस्थांच्या मार्फत जीपीएसच्या मार्फत आणि जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी नाला खोलीकरण करण्यात येत आहे। जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा आम्ही ज्यावेळेस आराखडा तयार केला, एकूण 420 किलोमीटर नाल्याचे या ठिकाणी लांबी आम्हाला मिळालेली आहे आणि त्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे। याचा फायदा शेतकऱ्यांच्या शेताची जी बांध आहेत ते बांध तर सुरक्षित होतीलच, त्याचबरोबर वॉटर लेवल वाढेल आणि जो कोरडाऊ शेतकरी आहे तो बागायत होण्यास मदत होणार। आमचं पुढचं स्टेज वेगळं आहे। अजून आम्हाला पूर्ण हे निवडणूक कुठलीच नाही आहे, त्यामुळे कोणी त्याचं भांडवलही करू शकत नाही। आम्ही सगळ्यांना घेऊन चालतोय आणि हेच करण्याकरता लोकांचा सहभाग असणं गरजेचं आहे आणि तो सहभागी आम्हाला मिळतो। याचा फायदा 100% होईल। करू शकते हे काम, करायला कोणाला मजा नाही आहे, पण केलं गेलं पाहिजे। मी करतोय म्हणून मी मोठा आहे असं नाही आहे, सगळ्यांनी केलं तर राज्याला मोठी मदत होईल।